पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 यंदा शोभाराजे न्यूज चॅनलचे संपादक निरंजन बोधूल यांना देण्यात आला। अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शोभाराजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून निरंजन बोधूल यांनी निर्भीडपणे, तटस्थपणे, रोखठोक पत्रकारिता एक वसा आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींविषयी जागृत राहून संबंधित प्रशासनास शासकीय काम करण्यासाठी भाग पाडून वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावल्याबद्दल शोभाराजे न्यूज चॅनलचे संपादक निरंजन बोधूल यांना यावर्षी 2025चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, हा पुरस्कार केवळ माझा नाही तर त्या सर्व सहकाऱ्यांचा, वाचकांचा, मार्गदर्शकांचा आणि कुटुंबियांचा आहे, ज्यांनी माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला, साथ दिली आणि मला पत्रकारितेच्या कठीण वाटेवर प्रामाणिकपणे चालण्याची प्रेरणा दिली। पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची गोष्ट नाही तर ती सामाजिक जबाबदारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पारदर्शकता जपण्याची जबाबदारी आहे। मी नेहमी प्रयत्न केला आहे की प्रत्येक शब्द, प्रत्येक मथळा आणि प्रत्येक अहवाल हा सच्चा, तथ्यनिष्ठित आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी असावा। आजचा हा पुरस्कार हा केवळ एक सन्मान नाही तर माझ्या वाटचालीसाठी अधिक मोठी जबाबदारी आणि प्रेरणा आहे। हा पुरस्कार मला आठवणीत राहील। सत्य सांगण्याची किंमत असते पण त्याची प्रतिष्ठा अमूल्य असते। मी हा पुरस्कार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करतो, ज्यांनी मला नेहमी शिकवलं, बातमीपेक्षा माणूस मोठा आणि पत्रकारितेपेक्षा सत्य मोठं। याप्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा देताना ते म्हणाले, शोभाराजे न्यूज चॅनलच्या कार्याचा आलेख असाच उंचावत राहो अशा सदिच्छा दिल्या। 12 मे समाज कल्याण येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून अरुण कदम, माजी सहाय्यक पोलीस अधिकारी प्राध्यापक अजय दासरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख मीनाक्षी पेठे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ॲडव्होकेट संजीव सदाफुले, हायकोर्ट वकील ॲडव्होकेट शिवकैलास झुरले, यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सर्वसे, कार्यकारिणी सदस्य पत्रकार सुरक्षा समिती यांची उपस्थिती होती। याप्रसंगी विविध जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।